10वीच्या मुलांसाठी आपण एक नवीन लेक्चरची सिरीज चालू करत आहे. मॅथमॅटिक्स पार्ट 1 एस-एस-सी बोर्डसाठी असणारी, सीबी सेटचा नाही. तर एस-एस-सी बोर्डचे जे इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मॅथमॅटिक्सची आपण पार्ट 1 चे लेक्चर आजपासून चालू करतोय. त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत किंवा कोणते कोणते चॅप्टर आहेत ते आपण सुरुवातीला पाहूया. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जो टॉपिक आहे तो आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स त्याच्यानंतर दुसरा आहे तो क्वाड्रेटिक इक्वेशन. थर्ड टॉपिक आहे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्याच्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग, त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी आणि 6 नंबरचा आहे तो स्टॅटिस्टिक्स. असे 6 चॅप्टर पार्ट 1 मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर त्यातला पहिला जो चॅप्टर आहे तो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर मध्ये लिनियर इक्वेशन म्हणजे काय, तर काय काय कंडिशन त्याच्यामध्ये असणार आहेत. an equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called as linear equation in two variables. ज्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल म्हणजे इंग्रजी अक्षर ए पासून झेड पर्यंत आपण म्हणू शकतो एक्स वाय, त्याच्यानंतर एम एन पी क्यू असे लेटर घेतले जातात. तर ते दोन जर असतील, एक्स फॉर एक्झाम्पल एक्स वाय असतील तर ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल झालं. त्याच्यानंतर त्याची जी डिग्री आहे ती मॅक्सिमम 1 पाहिजे. म्हणजे डिग्री म्हणजे काय, आपण जसं लिहितो एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, तर ही एक्सच्या डोक्यावरती जी टर्म आहे त्याला डिग्री म्हणतात. ही मॅक्सिमम 1 पाहिजे. आपण 1 तर लिहित नाही, मग लिहिणार कसं, त्याला फक्त एक्स किंवा फक्त ए किंवा एम किंवा सॉरी एन असं लिहू शकतो. तर ते जे आहेत ही पहिली कंडिशन आहे. जनरल फॉर्म तुम्ही इथं बघू शकता, एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये हा जो ए तो एक्स आहे तो व्हेरिएबल आहे, वाय आहे तो व्हेरिएबल आहे, हा सी कॉन्स्टंट आहे, हा ए जो आहे तो एक्सचा मल्टिपल आहे आणि बी जो आहे तो वायचा मल्टिपल आहे. हा जनरल फॉर्म आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी किंवा ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी असं पण आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर ए बी सी आर द रिअल नंबर, हे रिअल नंबर असले पाहिजेत. कुठले ए बी आणि सी जे आपण म्हटले कॉन्स्टंट, आणि ए बी नॉट इक्वल टू 0, ए आणि बी ची किंमत 0 नाही पाहिजे, ह्या कंडिशन्स आहेत. सी 0 असला तरी चालेल, इथं दिलं नाही परंतु सी 0 असला तरी चालेल, फक्त ए आणि बी ची किंमत ही 0 नसावी. आणि जर असं एक्झाम्पल समजा हा एक इक्वेशन दिले 3x इज इक्वल टू 4y मायनस 12, ह्याला जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर असं लिहू शकता 3x मायनस 4y. 3x हा 4y इकडं प्लस आहे, लेफ्ट साइडला जर घेतला तर तो मायनस होईल, मायनस 4y, आणि हा मायनस 12 आहे इकडे घेतला तर तो प्लस 12 होईल इज इक्वल टू 0. त्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. हा जनरल फॉर्म झाला. एक्स वाय सिरीज आली पाहिजे. समजा एम आणि एन असेल तर एम अगोदर एन नंतर, पी क्यू असेल तर पी अगोदर क्यू नंतर, नंतर कॉन्स्टंट, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. मी परत एकदा सांगतो, रिवाइज करतो की कंडिशन्स काय काय आहेत, इक्वेशन कसे ओळखायचे. तर पहिले तर दोन व्हेरिएबल पाहिजेत, एक तर एक्स अँड वाय किंवा एम अँड एन, पी अँड क्यू असे दोन व्हेरिएबल असले पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरी जी टर्म आहे जी डिग्री आहे, म्हणजे एक्स आपण लिहितो एक्स स्क्वेअर किंवा वाय स्क्वेअर असेल काय, तर डिग्री जी आहे ती डिग्री आपली मॅक्सिमम 1 असली पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नकोय. त्याच्यानंतर तिसरी जी कंडिशन आहे तर ती तिसरी कंडिशन म्हणजे ए इज नॉट इक्वल टू 0, ए ची किंमत 0 नकोय. त्याच्यानंतर बी ची किंमत सुद्धा 0 नकोय. सी 0 असला तरी चालेल, 1 2 मायनस असू द्या 0 असू द्या, काही अडचण नाही. तर ह्या 3 कंडिशन आहेत. त्या 3 कंडिशन वरून आपण ते इक्वेशन लिनियर आहे का नाही ते ओळखू शकतो. आता खाली एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्ट मध्ये ते इक्वेशन लिनियर आहेत का नाही ते ओळखायचं आपल्याला. त्याच्यामध्ये येस ऑर नो आपल्याला फक्त लिहायचंय, पण ते येस ऑर नो लिहिण्यासाठी ह्या कंडिशन महत्वाच्या आहेत, त्या मी सांगितल्या. त्याच्यामध्ये फर्स्ट तर त्यांनीच दिलेला आहे. त्याच्यामध्ये
फर्स्ट मध्ये बघा हे 4m प्लस 3n इज इक्वल टू 12 हे इक्वेशन आहे, कारण याची मॅक्सिमम डिग्री 1 आहे. ए आणि बी चे म्हणजे जे मल्टिपल आहे ते रिअल आहेत. त्याच्यानंतर बाकीच्या दोन टर्म आहेत, त्यामुळे सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात, त्यामुळे यस आपण इथे लिहू शकतो. सेकंड इक्वेशन जर बघितलं तर इथंच तुम्ही ओळखू शकता की डिग्री जी आहे ती 2 आहे. म्हणजे मॅक्सिमम डिग्री आपल्याला 1 हवी असते, पण एक्स स्क्वेअर आले म्हणजे हे इक्वेशन होऊ शकत नाही. त्याच्यामुळे इथं आपण लिहू शकतो की नो. का तर मॅक्सिमम डिग्री इथं डिग्री 2 आलेली आहे, आपल्याला 1 पाहिजे डिग्री. ह्याच्यामध्ये पण थर्ड मध्ये बघू शकता √2x - 5y इज इक्वल टू 16. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आहे हे इक्वेशन आहे का नाही, तर ते आपण कसं ठरवणार, परत एकदा त्या कंडिशन जाऊया. मॅक्सिमम डिग्री आता हे √2 रूट फक्त 2 साठी, एक्स रूट मध्ये नाहीये. जर एक्स रूट मध्ये असता तर मग तिथे डिग्री 1/2 आलेली असते त्याची. पण हा एक जो आहे तो रूटच्या बाहेर आहे, त्याच्यामुळं एक्स ची डिग्री 1 आहे, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. ए आणि बी नॉट इक्वल टू 0, 0 नाही येते. ए ची किंमत 2 आहे आणि त्याच्यानंतर बी ची किंमत पण √5 आहे, त्याच्यामुळे ते इक्वेशन होऊ शकतं. त्याच्यामुळं हे जे आहे ते इक्वेशन आहे. येस, बऱ्याच मुलांना वाटेल की रूट आल्यामध्ये हे इक्वेशन नाहीये, तर असं नाहीये, ते इक्वेशन आहे. कारण रूट जो आहे तो फक्त मल्टिपल साठी, व्हेरिएबल साठी नाहीये. एक्स वाय ची डिग्री 1च आहे. फोर्थ इक्वेशन मध्ये ए ची किंमत 0 आलेली आहे इथं बघा. बी मात्र 6 आहे आणि हा -3 आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. फक्त ए ची किंमत 0 आलेली आहे. जर ए ची किंमत 0 असेल तर ते इक्वेशन होऊ शकत नाही. त्याच्यामुळं इथं आपल्याला नो लिहायला लागणार आहे. त्याच्यानंतर फिफ्थ नंबर 0.3x प्लस 0y - 36 इज इक्वल टू 0. इथं ए ची किंमत 0.3 आहे आणि y ची जी किंमत आहे, y चा जो मल्टिपल आहे बी, त्याची किंमत मात्र 0 आहे. इथं मगाशी ए ची किंमत काय होती, 0 होती. आता इथं बी ची किंमत 0 आहे, त्याच्यामुळं हे पण इक्वेशन होऊ शकत नाही. त्याच्यानंतर 6 नंबरचं पहा. 6 नंबर मध्ये 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 0. आता 4/x आहे, हा जर आपण एक्स वरती घ्यायचं म्हटलं, ह्या इक्वेशनला मी रिराईट करतोय. 1/x ला असं लिहिलं जातं, 1/x इज इक्वल टू असेल तर 1/x⁻1 असं लिहिलं जातं. y चा पण काय येणार आहे, 1/y म्हणजे काय असणार आहे, y⁻1. त्याच्यामुळं हे जे आहे ते इक्वेशन होऊ शकत नाही, कारण x ची डिग्री ही मायनस मध्ये आलेली. मॅक्सिमम डिग्री आपल्याला 1 पाहिजे, त्याच्यामुळं इथं हे इक्वेशन होऊ शकत नाही. त्याच्यामुळं इथं आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे नो, हे इक्वेशन नाही. त्याच्यानंतर इथं ह्या टाईपचे जर एक्झाम्पल असते, एक्स वरती असता आणि 4 खाली असता, तर हे इक्वेशन झालं असतं. त्याला आपण म्हटलं, कारण एक्स ची डिग्री 1 आलेली असते या कंडिशन मध्ये. पण असं नाहीये, एक्स खाली आहे, त्याच्यामुळं आपल्याला तिथं नो लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढं लास्टचं जे आहे 7 नंबरचं, ह्याच्यामध्ये 4xy - 5y - 8 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये 4xy एकाच ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं असं जनरल फॉर्म मध्येच बसत नाहीये. आपलं इक्वेशन ax प्लस by असं आहे. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या टाईपचं इक्वेशन आहे. इथं एक्स पण आहे आणि वाय पण आहे, ह्याच्यामुळे हे इक्वेशन होत नाही. तर हे इक्वेशन नाही. अशा पद्धतीने हा टेबल, ह्याच्यावरती एक एक मार्क्सचे तुम्हाला क्वेश्चन येतात. अशा पद्धतीने हा टेबल बघितला. त्याच्यानंतर पुढं जे आहे तर ते आहे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायची कशी, हाऊ टू सॉल्व्ह दिस. त्याच्यामध्ये मेथड येतात. त्याच्यामधली फर्स्ट मेथड जी आहे ती इलिमिनेटिंग मेथड आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची. सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन बाय इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल. एक व्हेरिएबल इलिमिनेट करून आपण कसं सॉल्व्ह करणार आहे ते आपण इथं पाहतोय. त्याच्यामध्ये एक्झाम्पल सोडून दिलेलं आहे, आपण सॉल्व्ह केलेले बघूयात, नंतर मग अनसॉल्व्ह बघू. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्याच्यामध्ये 5x - 3y इज इक्वल टू 8 आणि 3x प्लस y इज इक्वल टू 2 असे इक्वेशन आहेत. त्याच्यामध्ये या पद्धतीची एक मेथड आहे. ते मेथडनी कसं सॉल्व्ह केलंय, तर फर्स्ट तर हे जे इक्वेशन आहे त्यांना नंबर देऊन घ्यायचे. हे नंबर
5x minus 3y plus 8 is equal to 0. इक्वेशन नंबर 1 3x plus y is equal to 12. इक्वेशन नंबर 2. त्याच्यानंतर बघायचे की व्हेरिएबल जे जे मल्टिपल्स आहेत, इथं x आणि y व्हेरिएबल आहेत. इथं x चा मल्टिपल आहे 5, दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा मल्टिपल आहे 3, त्यामुळे ते सेम नाहीयेत. इथं y चा मल्टिपल आहे -3 आणि इथं y चा मल्टिपल आहे काहीच नाही म्हणजे +1 आहे. म्हणजे कुठंच सेम दिसत नाही आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आधी जर इलिमिनेट करायचं असेल एखादा व्हेरिएबल तर त्याचा मल्टिपल सेम करावा लागतो. आता मल्टिपल सेम करण्यासाठी ह्यांना काय केलंय, मल्टिप्लाय बोथ साइड ऑफ द इक्वेशन नंबर 2 बाय 3. शक्यतो अशी सवय ठेवा, इथं काय करायचं इंटू 3 लिहायचं, म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशन 2 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. मग इक्वेशन 2 ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा 3 आणि हा 3 इंटू 3 झाले 9x. इथं जर मल्टिप्लाय केलं तर झाले 3y आणि 2 इंटू 3 हे झाले 6, इक्वेशन नंबर 3. आणि मग त्याच्या खाली आपल्याला लिहायचं इक्वेशन 1, 5x minus 3y is equal to 8, इक्वेशन नंबर 1. आता हे इक्वेशन लिहिताना एक काळजी घ्यायची, एक्सच्या खाली एक्स, साईनच्या खाली इथं जे साईन आहे त्या साईनच्या खाली इथलं साईन आलं पाहिजे आणि हा 3y खाली इथला y आला पाहिजे. इक्वलच्या खाली इक्वल, 6च्या खाली कॉन्स्टंटच्या खाली कॉन्स्टंट, अशा पद्धतीने इक्वेशन लिहिलं गेलं पाहिजे, तरच ते व्यवस्थित तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता हे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे. इक्वेशन सॉल्व्ह करायचे करताना इथं मी सांगितलं की जे व्हेरिएबल आहेत त्यांचे जे मल्टिपल आहेत ते सेम करावे लागतात, नसतील तर करावे लागतात, असतील तर डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. आता इथं नव्हते, आपण y जो व्हेरिएबल आहे त्याचे आपण काय केले, मल्टिपल सेम करून इथं 3 वरती पण 3. आता साइन पाहायच्या, इथं प्लस साइन आहे, इथं मायनस साइन आहे. जर अपोजिट साइन असतील तर ऍडिशन करायची, सेम साइन असतील तर सबस्ट्रॅक्शन करायची. इथं प्लस आहे, इथं खाली मायनस आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं हे प्लस आणि मायनस अपोजिट साइन आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोन इक्वेशनची करावी लागणार आहे ऍडिशन. जर तिथं सेम साइन असतील प्लस प्लस किंवा मायनस मायनस तर त्यांची सबस्ट्रॅक्शन करावी लागते. मग इथं नाव लेट अस ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन नंबर 2, हे दोन इक्वेशन आपल्याला ऍड करायचे. पुन्हा एकदा ते इक्वेशन लिहून घ्यायचे, इक्वेशन नंबर 3 आणि सॉरी हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 3. हे खाली एक व्यवस्थित लिहून घेतले आणि इथं प्लसचं साइन दिलेलं आहे. म्हणजे दोन इक्वेशन आपण ऍड करतोय. आता हे 5x आणि 9x हे झाले 14x, 5 प्लस 9 14x, आणि हे मायनस 3y आणि प्लस 3y हे झाले कॅन्सल. 8 प्लस 6 हे झाले 14 आणि हे 14x इज इक्वल टू 14. आता हे 14 मल्टिप्लाय आहेत, इकडे आल्यानंतर डिवाइड होतील. मग हे काय होणार, इथं स्टेप लिहिलेली नाही त्याच्यामुळे मी काय करतो, x इज इक्वल टू 14 आणि हे इथं जे मल्टिप्लाय आहे इकडे आल्यानंतर ते होतील डिवाइड 14 आणि 14 1 जा 14, म्हणजे तुमचं जे आन्सर आलं ते x ची किंमत आली 1. आता ही 1 किंमत तुम्ही 1 मध्ये ठेवू शकता, 2 मध्ये ठेवू शकता, 3 मध्ये ठेवू शकता, कोणत्या याच्यामध्ये ठेवून तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. इथं इक्वेशन 2 मध्ये ठेवलेली आहे, ठीक आहे. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 काय होतं, इथं आहे बघा, हे इक्वेशन नंबर 2 3x प्लस y इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 2 ते रिराईट करून घेतलं, 3x प्लस y इज इक्वल टू 2. ज्या ठिकाणी x दिसतोय त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, x ची व्हॅल्यू पुटअप करणार आहे. इथं 3 आहे इंटू आणि इथं x जो आहे त्याची व्हॅल्यू किती आहे 1, x च्या ठिकाणी 1 ठेवला, प्लस हा y आणि इज इक्वल टू 2. मग इथं 3 इंटू 3 इंटू 1 झाला 3, हा प्लस आणि हा y इज इक्वल टू 2. आता हा जो 3 आहे तो इकडे प्लस आहे, त्याला जर आपण इकडे राईट साइडला घेतला तर तो होईल मायनस. म्हणजे काय होणार आहे, इथं y इज इक्वल टू 2 आणि हा इकडचा प्लस इकडं राईटला आल्यानंतर झाला मायनस. म्हणजे y इज इक्वल 2 मायनस 3, 2 मायनस 3 मधून 2 गेला, राहिला 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ह्या 3 चं साइन काय असणार आहे, मायनस. म्हणून y ची किंमत किती आली, y इज इक्वल टू मायनस 1. फायनली सोल्युशन काय असणार आहे, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू मायनस 1. इट इज ऑल्सो रिटर्न ॲज, कसं रिटर्न करणार, x, y ब्रॅकेट मध्ये x
कॉमा y इज इक्वल टू 1 कॉमा -1. अशा पद्धतीने तुम्ही इलिमिनेशनची मेथड आहे ती म्हणजे दोन लिनियर इक्वेशन जे आहेत टू व्हेरिएबलचे ते इलिमिनेटिंग मेथडनी सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर पुढे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर ती ऍक्टिव्हिटी जी आहे ती कशी सॉल्व्ह करणार किंवा या टाईपचे क्वेश्चन बोर्डाच्या पेपरमध्ये विचारले जातात बघा. सॉल्व्ह इथं दिलं 3x + 2y = 29, 5x - y = 18. असे दोन इक्वेशन आहेत. फर्स्ट स्टेप तर काय असणार आहे, जे दोन इक्वेशन आहेत त्यांना इक्वेशन नंबर देऊन घ्यायचे. नंतर लेट सॉल्व्ह द इक्वेशन बाय लिमिटिंग y इलिमिनेट करायला सांगितलेलं आहे. फिल सुटेबल द बॉक्स बिलो, मल्टिप्लाय द इक्वेशन 2 by 1. इक्वेशन नंबर 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायला सांगितले. म्हणजे हे जे इक्वेशन आहे त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, तर हा 5x इथं लिहिलेला आहे 5 इंटू काय करायचंय आपल्याला 2 करायचंय. म्हणजे ह्या बॉक्स मध्ये काय येणार आहे 2 मायनस हा y इंटू पण काय येणार इथं 2, हा 18 इंटू 2. पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं. मग इथं 5 इंटू 2 झाले 10x, हा -y, y इंटू 2 झाले 2y, 18 इंटू 2 हे झाले 36. हे झालं इक्वेशन नंबर 3. नंतर लेटस ऍड इक्वेशन 1 and 3. 1 and 3 ऍड करायचे. इक्वेशन नंबर 1 इथं आहे बघा, हे लिहिले 3x + 2y = 29. हे झालं इक्वेशन नंबर 1. इथं इक्वेशन नंबर 3 आपल्याला लिहून घ्यायचंय, जे आपण आता सॉल्व्ह केलेलं आहे. इक्वेशन नंबर 3 काय आहे 10x. या बॉक्स मध्ये लिहायचं 10x. त्याच्यानंतर इथं आहे -2y, मायनस चिन्ह दिलेलंच आहे ऑलरेडी. इथं -2y, हा आहे आपला 36. इथं ऍडिशन केलेली आहे त्याच्यामुळे हे 3x + 10y हे झाले 13x. या बॉक्स मध्ये येतील 13, हे 2y आणि हे 2y कॅन्सल. 29 + 36, 29 9 आणि हे 6 हे झाले 15. म्हणजे इथं 5 आणि कॅरी 1 1 3 आणि हे 3 झाले 6, हे झाले 65. त्याच्यानंतर हे 13 इकडे मल्टिप्लाय आहेत म्हणजे 13x. हे कसं सॉल्व्ह करणार, 13x = 65. x = 65 डिवायडेड बाय 13. मग 13 1 = 13, 13 5 जा 65. म्हणजे इथे x ची किंमत किती आली तुमची 5 आली. हे जी सबस्टिट्यूट x ची किंमत इथं आलेली दिलेली ऑलरेडी. इथं x = 5 इन इक्वेशन 1 जी आलेली किंमत आहे ती इक्वेशन 1 मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायची. इक्वेशन 1 रिराईट करून घ्यायचंय. 3x + 2y = 29. 3 इंटू x ची किंमत आहे 5 + 2y = 29. 3 इंटू 5 हे झाले 15. ठीक आहे, 15 + 2y = 29. 2y = 29. हे 15 इकडे प्लस आहेत, राईट साइडला घेतलं तर मायनस होतील. 29 - 15, 29 - 15 केलं तर मला वाटतंय हे जे आहे ते येईल 14. आणि मग हा 2y = 14. परत हे सॉल्व्ह कसं करणार, 2y = 14, y = 14 डिवायडेड बाय 2, y = 2 1 जा 2 2 7 जा 14, y = 7. मग y ची किंमत आली 7. इथे फायनल आन्सर आपला येणार आहे x, y. x ची किंमत आहे 5 आणि y ची किंमत आलेली आहे 7. म्हणजे 5, 7 इज द सोल्युशन ऑफ these two इक्वेशन्स. म्हणजे x ची किंमत 5 आणि y ची किंमत 7.